क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. नाशिक गावोगावी लबाड भोंदूबाबांना गावबंदी करा. नाशिक भूषण अमोलभाऊ भागवत यांची मागणी. राज्यातील सर्व पाखंडी फसवेगिरी करणाऱ्या भोंदूबाबांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. सध्या देशभर चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणातून धडा घेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र SIT स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने द्यावेत. या मागणीसाठी समितीची धडक टीम नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली. यावेळी नाशिक जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. तसेच नाशिक उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना निवेदन देत पुढील नियोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रसंगी समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, महाराष्ट्र प्रदेश सचिव ज्योतिताई काजडे, तालुका अध्यक्ष सविताताई आहेर, समाजसेविका सुनंदाताई विस्पुते, प्राजक्ताताई कापडणे, जनसेविका रंजनाताई ढोली, नाशिक सचिव सुनीताताई गांगुर्डे, कला अध्यक्ष रेखाताई निकुंभ, प्राजक्ता राजगुरू, ज्येष्ठ नेते दिनेशजी पगारे, उपाध्यक्ष दुष्यंत वाघ, जनसेवक संजय नाना बलकवडे, राजाभाऊ सिरसाट, बिस्मिल्ला शेख, अभिजित वाघ, श्यामभाऊ डावरे, कैलास चव्हाण, अशोक देवरे, राहुल साळवे, सुहास ठुबे, दिनेश खरे आदी सदस्य उपस्थित होते. समाजात बुवाबाजी, भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेमुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण होत असून ते रोखण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे अमोलभाऊ भागवत यांनी सांगितले. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून बुवाबाबांच्या खोट्या दाव्यामागील सत्य जनतेसमोर आणण्याचे आवाहन त्यांनी केले. अशा अनिष्ट प्रथांना प्रोत्साहन देणे, प्रसार करणे किंवा जाहिरात करणे हे देखील शिक्षेस पात्र असून यासाठी स्वतंत्र व्हिजिलन्स अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली. तसेच ज्योतिताई काजडे, सविताताई आहेर, सुनंदाताई विस्पुते, प्राजक्ताताई कापडणे, संजय बलकवडे आणि दुष्यंत वाघ यांनीही विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देत प्रशासनाचे लक्ष वेधले. सुशिक्षित तसेच गरीब श्रीमंत नागरिक भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. ग्रामीण शहरी भागात महिलांना संमोहन, अंधश्रद्धा किंवा भीती दाखवून शोषण केल्याच्या घटना वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असून भोंदूगिरीचे प्रकार सुरू असल्याचे कठोर अंमलबजावणीची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र SIT स्थापन करून त्यात पोलीस निरीक्षक, सहनिरीक्षक यांचा समावेश करावा. तसेच आवश्यक अधिकार द्यावे, जेणेकरून संशयास्पद घटनांवर तात्काळ कारवाई करून त्यावेळीच आटोक्यात आणता येतील, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा ही लबाड व भामटी मंडळी मोठे जाळे उभे करून जनतेची फसवणूक, त्रास, अत्याचार आणि गैरव्यवहार करत राहतील, अशी रास्त भूमिका समितीने मांडली. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत जगताप, येवला. भ्रष्टाचार निर्मूलन संघटना आणि इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी आज येथे उपस्थित राहिलेले आहे. आज आम्ही सर्वांनी मिळून जिल्हा अधिकारी यांना भोंदूगिरी जे बाबा आहे त्यांच्याबद्दल आम्ही निवेदन दिलेले आहे. नाशिक जिल्ह्याची SIT दिले आहे, तर त्याची चांगली चौकशी करण्यात यावी आणि सर्वप्रथम विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतवासियांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे आम्ही शुभेच्छा देतो. जे महाराष्ट्रामध्ये प्रकरण चाललेलं आहे, अंधश्रद्धा निर्मूलन 2013चा कायदा आलेला आहे, तर त्या कायद्याचा गैरवापर केला जातो आणि भोंदूगिरी प्रकार हा प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर चाललेला आहे. तेव्हा आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की याच्यावर SIT स्थापन करण्यात यावी प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे असं अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, मांत्रिक, तांत्रिक, भोंदूगिरी वाढत असेल, त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात येईल. तर या भोंदूबाबामुळं पीडित झालेला हा तांत्रिक, मांत्रिक, पीडित झालेला महिला वर्ग जो आहे तो यांच्यावर यांचं पुनर्वसन करण्यात यावं आणि प्रशासनाने यामध्ये जातीने लक्ष घालावं अशी मी त्यांना विनंती करत आहे. कला क्षेत्र जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या आवाजाने आज जो महाराष्ट्रामध्ये चाललेला घोळ आहे, जे भोंदूगिरी, तांत्रिक, मांत्रिक हे जे बाबा लोक आहे यांनी पूर्ण समाजाला सोडून तर महाराष्ट्राला पूर्ण वेड्यात काढलेलं आहे. यासाठी
प्रदीप बाबा खंडापूरकर यांनी महाराष्ट्रामध्ये आवाज उठवलेला आहे. असे जे भोंदूगिरी करणारे, जे लोकांना लुबाडणारे आहेत, ज्यांनी लोकांची समाजाची दिशाभूल करून अनेक धन संपत्ती गोळा केलेली आहे, लोकांना फसवून लोकांच्या भावनांचा हे करून खेळ करून या भोंदूगिरी बाबांवर योग्य ती कारवाई व्हावी. जसे अशोक खराते नाशिकमध्ये त्यांनी हे केले, अशोक खरातच नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.